नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। पण मला जे काही इथे म्हणायचं आहे ते आपल्या प्रश्नानंतर मला वाटतं मी बोलावं सांगावं असं वाटतंय आणि म्हणून आपण सुरुवात तर बरं होईल असं मला वाटतं। म्हणून आपल्याला विनंती करतोय, आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकता। एक मिनिट मंत्री नितेश राणेंनी एक आरोप केला होता की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात, हे खरं आहे का? कोणाला दिले? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात। उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला, हो। नितेश राणेंनी सांगितलं, हे खरं आहे का? खरं आहे। थोडं पार्श्वभूमी सांगा सर। हा, डिटेल मध्ये सांगा नेमकं काय झालं होतं। नाही का डिटेल मध्ये सांगू? तुम्ही विचारलं 2 फोन केले, हो। तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या, ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेला विचारला प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत। मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला। तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा। दादा साहेबांना बोलायचं आहे। मी म्हणलं कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालवत, तुझ्याशी बोलायचं आहे। म्हणलं द्या। मी बोलला सुरुवात सांगतो मी, त्यांनी घेतल्यावर मी म्हणलं जय महाराष्ट्र साहेब बोला। तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी म्हणलं मरापर्यंत बोलणार, हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे, तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत, सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये। निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे, हे तडजोड नाही। फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा, सांगा त्याला ते बरं नाही। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।